हाय एव्हरीवन. 2015 वर्ष तुम्हाला कसं गेलं याच्याशी खरंच आम्हाला काही घेणं देणं नाहीये. कारण आमचंही काही खास गेलं नाही. पण येणारं वर्ष हे चांगलं असावं ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. 2015 हे वर्ष मराठी सिनेसृष्टीत खरंच अगदी धमाक्याचं ठरलं. कारण एकूण 105 मूव्ही जे आहेत ते रिलीज झाले होते. त्याच्यापैकी खरं तर 104 मूव्हीज रिलीज झाले कारण एक मूव्ही जो आहे हा पोस्टपोन झाला. आता ह्या 105 मूव्हीचं जर का मी तुम्हाला सरसकट नाव सांगायचं म्हणालो, तर माझा दम निघेल आणि काय. तर आपण याच्यापैकी एकूण टॉप 10 अशी आपण मूव्हीची नावं काढलेली आहेत. ज्याच्यामधील 3 मूव्ही जे आहेत, हे आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते मूव्ही आहेत. आपण खालून वर म्हणजे 10 पासून सुरुवात करूया आणि पहिला 1 वरती पाहूया, की पहिला की सचिन पिळगावकर यांची याच्यामध्ये निगेटिव्ह शेड असणारी भूमिका दिसली होती. अनेक माध्यमांमध्ये अनेक मीडियामध्ये असं झालं होतं, आपकी की सचिन सीस खुद एक पिळगावकरांनी अंजुमन सही निगेटिव्ह भूमिका लेकिन केली. जमाना हमसे है माहौल हम बना. पण खरं तर एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, की मी निगेटिव्ह भूमिका नाही करत आहे. जी त्या कॅरेक्टरची परिस्थिती आहे, ती निगेटिव्ह आहे. चांगलं होतं हे. पुन्हा शंकर महादेवन हां. तर शंकर महादेवन ते म्हणाले, की त्यांनी आता गायचा धंदा सोडून थोडा ॲक्टिंगचा धंदा स्वीकारलाय. कारण हा त्यांचा मराठीतला फर्स्ट डेब्यू मूव्ही आहे, की ज्याच्यामध्ये ते खरंच सिंगर झालेत आणि ते गातायतही, तेही स्वतःसाठी. असं आणि त्यांच्या मुलांनीही गायलंय. वाह! म्हणजे हा खरं तर फॅमिली बिझनेस म्हणायला हवा. सुबोध भावे यांचं डिरेक्शन आहे या मूव्हीसाठी आणि ही कट्यार अनेक जणांच्या काळजाचा वेध घेतला. त्यानंतर एक मस्तपैकी दगडी चाळ तुम्हाला माहितीच असेल, जी वायकळ्यात आहे. चुकीला माफी नाही. आणि या दगडी चाळाच्या दगडी हलवण्यासाठी अनेक डिरेक्टर तिकडे पोहोचले आणि एक छानसा मूव्ही झाला. अंकुश चौधरी, पूजा सावंत यांचा एक छान जबरी मूव्ही तयार झाला. आणि मला असं वाटतं, की कदाचित मराठीतला हा पहिलाच मूव्ही असावा, जो गुन्हेगारीला असं काहीतरी एकत्र करून असं एक छान प्रेमकथा होती. त्यानंतरचा आपला चित्रपट आहे बायोस्कोप. 4 डिरेक्टर एकत्र आले होते आणि 4 डिरेक्टरने एकत्र येऊन एक मूव्ही तयार केला. दिस इज नॉट फेअर यार. एक मूव्ही 4 डिरेक्टर आणि मला तर हा प्रश्न पडलाय, की या 4 डिरेक्टर लोकांना निर्माते मिळाले नसतील का? चार कविता चार कहानी चार डायरेक्टर जाने माने प्यार कहीं तकरार कहीं सिस्टम विस्टम मार कहीं बायोस्कोप देखो देखी कुछ अनदेखी आंखों देखी बायोस्कोप देखो देखी कुछ अनदेखी आंखों देखी बायोस्कोप देखो देखी कुछ अनदेखी आंखों देखी बायोस्कोप बायोस्कोप बायोस्कोप. आपला पुढचा चित्रपट आहे, जे सगळं काही बघून ह्या चष्म्यासारखे आंधळे असतात, ते म्हणजे नागरिक. मला इलेक्शन आधी 2 राईट्स हवे. तू बिगर हिंदूंची बाजू घेणार. त्यांची बाजू घेणार, पण राईट्स मध्ये त्यांनाच टार्गेट करणार. श्याम, हा व्यवसाय आहे. न्यूज जेन्युइन होती. नुसतं जेन्युइन असून काय होत आहे? म्हणजे तुम्ही माझा रिपोर्ट छापणार नाही आहात. प्रश्नच येत नाही. विकास पाटलाकडनं महिन्याला किती रेव्हेन्यू येतो मग त्याचा माहिती आहे? जॉब करा ना. ही खुर्ची का सडवताय? हा नागरिक चित्रपट आकाशवाणीच्या एका एम्प्लॉईनी लिहिला होता. मी त्यांचं नाव नाही सांगणार. आणि त्यावरून एक सिद्ध झालं, की आजही सरकारी वसाहतींमध्ये किंवा कार्यालयांमध्ये काम नसतं हो. चित्रपट लिहितात. सॉरी डॉक्टर. पण काय आहे, प्रोड्युसर सांगतात तो बोलायला आमच्याही पैशाचा प्रश्न आहे. असो. त्या 2015 मधला हा चित्रपट म्हणजे लोकमान्य एक युगपुरुष. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. देशकार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार करायची. सुबोध भावे यांनी लोकमान्य अवतरले होते. म्हणजे त्यांनी साखळी एवढे मस्त आणि एवढं काही देशप्रेम जागं केलं होतं, की काय सांगायचं. थँक सुबोध काका. म्हणजे हा मूव्ही तुम्ही बनवलात आणि त्यामुळे यानंतरची आमची पिढी हाच मूव्ही पाहून टिळकांना आठवतील. यानंतरचा आपला या 2015 मध्ये रिलीज झालेला एकदम धमाल चित्रपट होता, तो म्हणजे डबल सिक्स.
मी तर असं ऐकलं होतं शाहरुखनी इथे बसून गौरीला सांगितलं होतं तेरे लिए इधर हिच घर बनवूंगा आणि बनवलं की नाही जन्नत. जन्नत नाही मन्नत. मन्नत का बनवलं की नाही पण तुम्ही कलर पण खूप मस्त मारलाय हा ड्युरेक्स. मॅम इट्स ड्युलक्स. नेक्स्ट पुढचा मूवी. हा मूवी एकदम किलर होता. माय गॉड, एवढा किलर की माझ्या जवाना कळलंच नाही की काय करायचं. कोकणावर बेस असा चित्रपट तयार झाला होता आणि त्या चित्रपटाचं नाव होतं मर्डर मेस्त्री. 4 व्यक्तिरेखा आणि 4 व्यक्तिरेखांचं सेम नाव. 1, 2, 3 असा नावाचा काहीतरी मूवी आला होता वाटतं हिंदीत आणि त्याचाच हा रिमेक असो. तर मर्डर मेस्त्री हा मूवी आला होता. एकाच नावाच्या 4 व्यक्ती आणि एकाच नावाच्या 4 व्यक्ती जेव्हा काय येतात आणि कशा येतात ते आपण आता पाहूया. दयनीय माधव मेस्त्री कसे आहात? कसेही असाल तर उद्या असाल नसाल. काल माझ्या माहितीनुसार तुमची बायको तुमचा खून करणार आहे. कुठे शिरेल कधी पता नाही. 12.5 शिंगे याला 16 पाय. संशयाच्या किड्याला या औषध नाही. त्या मैत्रीचा जीव वाचू खोया. नसती झंटा मागे लावून घेऊ नको. आता थोडेच प्रयत्न राहिलेत त्यानंतर माझं काम तमाम. मला मारायच्या प्लॅन मध्ये नक्कीच कोणीतरी सामील आहे. अल-कायदा. पण मला मारून त्यांना काय फायदा? मेस्त्री एकदा तरी पत्र वाचा. अरे पण असा कोण ह्यो माधव मेस्त्री? माधव मेस्त्री कोण? नंतर मराठीमध्ये एक छान 3 चित्रपट पुरस्कार त्यांनी मिळवले आणि म्हणून ते वाचले आमच्यापासून. कारण त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि म्हणून आम्ही त्यांना माफ करतो किंवा आम्ही त्यांची काही घेतत नाही. त्यामध्ये पहिला चित्रपट तो म्हणजे हा किल्ला. सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले. वादळाने होडीस एकादश दिशांनी घेरले. शीड तुटले खिळ तुटले कथा काय या वल्ल्याची. नाविकासही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. भारी आहे ना. आणि दुसरा वाडा. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला. खोडा म्हणजे खरं तर खोडा ह्या शब्द जेव्हा मूवी हा रिलीज झाला किंवा याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा अर्ध्याहून अधिक लोक मराठी डिक्शनरी विकत घेतल्या आणि त्यांनी हाच शब्द शोधून काढला. खोडा म्हणजे काय घेतले आणि त्यांनी शोधलं, असं अक्षरशः असं शोधलं की खोडा म्हणजे काय, खोडा म्हणजे काय. आणि गंमत की नंतर त्यांना कळलं की खोडा म्हणजे अडचण आणि त्यांची ही अडचण सुटली. अगदी शेवटचा चित्रपट तो म्हणजे कोर्ट. कोर्टचं काय बोलायचं, प्रेम रतन. पण कोर्टावर आम्ही काहीही बोलणार नाहीये कारण आपल्या देशातलं सगळ्यात उच्च स्थान असणारी कोणती संस्था असेल किंवा जे काही ज्याच्यावर सगळ्याचा अंमल असेल ते म्हणजे कोर्ट. आणि या कोर्टाने जवळजवळ 2.3 करोड रुपयाचा मिळवला. नाही मी सलमानच्या बाबतीत नाही म्हणत आहे, मी त्या मूवीच्या बॉक्स ऑफिसचं कलेक्शन सांगतोय. 2.3 करोड रुपयाचा हा गल्ला जेव्हा मिळाला त्यानंतर असं झालं की नंतर कळलं की लोकांना अरे हा तर कमी आहे. किल्लाचा काहीतरी 10 करोड होता आणि खोडाचाही 10 करोड, याचा 2. पण या दोघांपेक्षा यांनी आणखी बाजी जास्त मारली ती म्हणजे याला भयंकर पुरस्कार मिळाले. अगदी डिरेक्शन पासून म्युझिक पासून सगळे पुरस्कार मिळाले. संभाजी भगत तुम्ही जी म्युझिक बनवली होती ना, आपला टून माय गॉड. नाहीये पण 2015 मध्ये जे काही किलर चित्रपट तयार झाले होते ते हे सगळे आहेत. You're watching YouTube News 24 hours.